क्रिकेट रसिकांसाठी आज मेजवानीच ठरणार आहे, कारण की भारत विरुद्ध पाकिस्तानचा आज सामना जो आहे तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुबईमध्ये खेळला जाणार आहे। भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता या संपूर्ण सामन्याला सुरुवात होणार आहे। सध्या आपण दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आहोत। आजचा रविवारचा दिवस आहे आणि आपण क्रिकेट रसिकांची या मैदानावरती मांदियाळी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि क्रिकेटचा अनुभव घेतात आहेत। आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत, क्रिकेटर्स आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि एकंदरीतच या सामन्याच्या संदर्भात त्यांना काय वाटतंय। भारत विरुद्ध पाकिस्तान खरं तर हा हाय व्होल्टेज सामना आहे, देशभक्तीचा संपूर्ण माहोल या संपूर्ण सामन्यात असतो आणि थेट दुबईमध्ये हा सामना होतोय। आपल्यासोबत काही क्रिकेट रसिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आज होतोय। खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफी मधली दोन्ही संघाचे हे दुसरा सामना आहे। भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना यापूर्वी अनेक वेळा खेळलेला गेलेला आहे। काय नक्की भावना आहेत या सगळ्या सामन्यांना घेऊन? आज माझ्या मते रोहित शर्मा याची उत्कृष्ट अशी बॅटिंग व्हावी आणि त्याने कदाचित 50 किंवा 100 मारलं तर मॅचला बघायला अजूनही मजा येईल, उत्साह वाढेल। तसंच मोहम्मद शमी आहे, त्याची जर बॉलिंग जर एक्स्ट्रा आपली जी रेग्युलर प्रमाणे जर वाढत गेली किंवा त्याने विकेट टेकिंग जर बॉलिंग केली तर अजून आपल्याला बघायला मजा येईल। त्याचप्रमाणे आपले फिरकीपटू आहेत, आपला कुलदीप यादव आहे किंवा आपला अक्षर पटेल आहे, त्यांची जर ज्या प्रकारे बॉलिंग चाललेली आहे सध्या त्या प्रकारे जर चालली तर त्यांची मजा येईल। आणि त्याच प्रकारे जर सर्व आपले बॅट्समन आहेत, बॉलिंग साईज आहे, फिल्डिंग साईज आहे, ते जर चांगल्या प्रकारे केली तर अजूनही मजा येईल। त्याच प्रकारे रोहित शर्मा जर खेळला तर अजून जास्त मजा येईल मॅच बघायला। खरं तर कॅप्टन कूल म्हटलं जातं आणि आजच्या सामन्याच्या संदर्भात काय एकीकडे पाकिस्तानचं पारडं देखील जड आहे, त्यांची देखील फलंदाजी आणि गोलंदाजीची भिस्त जी आहे ती चांगली दिसून येते। काय वाटतंय यंदा भारत पाकिस्तानच्या आजच्या सामन्याच्या संदर्भात? आजचा भारत पाकिस्तान सामना जर बघितला तर लास्ट आपण जे सामना झाला त्यांचा न्यूझीलंड बरोबर, त्याच्यामध्ये तर त्यांचं पारडं एवढं जड दिसलं नाही आणि त्यांचे जे न्यूज रिपोर्टर्स आहेत ते पण आता छाती टोकून सांगतात की पाकिस्तान काय जिंकणार नाही। आणि आपली पण तीच आशा आहे आणि आपली पण तीच भावना आहे की रोहित शर्माने जर स्टार्ट केलं, त्याला जर स्टार्ट मिळाला तर मग पाकिस्तानची हालत खूप खराब आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे आणि हार्दिक पांड्यासारखे खूप चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे इंडिया जिंकणार यामध्ये काहीच शंका नाही आहे। खरं तर कोकणातली ही सगळी मंडळी आहेत। शिवाजी पार्कामध्ये तुम्ही दर रविवारी क्रिकेटचे सामने इथे खेळायला येतात। क्रिकेट रसिक म्हणून काय भावना आहे? भारत विरुद्ध पाकिस्तान संपूर्ण देशभक्तीचा माहोल संपूर्ण या सामन्यादरम्यान होतो। नक्कीच आपला सपोर्ट पहिला इंडिया जिंकणार असंच असणार आहे। इंडिया पाकिस्तान सामना नक्कीच जेव्हा पण इंडिया पाकिस्तान सामना होतो हा चौशीचाच होतो, पण तरीसुद्धा इंडियाचा पार्ट पूर्णपणे जडच आहे। माझं तर पूर्ण सपोर्ट फुल इंडिया जिंकणार इंडिया जिंकणार। आमचा सर्वांचा इंडियाशी पाठिंबा आहे। रोहित शर्मा आज खेळला पाहिजे व्यवस्थित, बस। खरं तर आपण पाहिलं की तरुण क्रिकेट मंडळी आहेत, तरुण शिवाजी पार्क, सगळे तरुण मंडळी शिवाजी पार्कवरती क्रिकेट खेळायला आलेले आहेत। आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना जो आहे तो दुबईमध्ये रंगणार आहे। भारतीय वेळेनुसार 2:30 वाजता दुपारी या संपूर्ण सामन्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। रोहित शर्मा याने जर चांगली बॅटिंग केली, स्टार्ट केलं तर भारत हा नक्कीच जिंकेल असा विश्वास जो आहे तो सर्वच क्रिकेट रसिक प्रेमींनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।